ही धरती ॲग्रो कंपनीची बबली नावाची चवळी आहे, पाहू शकतो आपण. नमस्कार, माझं नाव सचिन तिकंडे. मी धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी. आज तुम्ही हा प्लॉट बघू शकता, ग्लोबल कृषी महोत्सव 2026 नारायणगाव येथे. तर ही चवळीची प्लॉट व्हरायटी जी आहे ही बबली चवळी आहे. ह्या व्हरायटीची खासियत अशी की ह्या व्हरायटीचा ग्रीन कलर आहे, ही 1 फुटापर्यंत लांबीचा आहे. त्यानंतर पुन्हा हिला तुम्हाला 5x2 किंवा 6x2 वरती ह्या व्हरायटीची लागवड करायची आहे. ह्या व्हरायटीमध्ये तुम्हाला सर्वसाधारण 60 ते 65 दिवसात पहिला तोडा येतो. तिथून पुढे तुम्हाला 1 वर्षभर ही चवळीचं उत्पन्न देऊ शकते. त्यानंतर पुन्हा तुम्हाला सर्वसाधारण ही 15 ते 20 तोडे 15 ते 20 टनाच्या जास्त उत्पन्न देते तुम्हाला. किती एकरी बियाणे किती सांगितले? एकरी बियाण्याचे जे आहे ना, हे तुम्हाला एकरी 5x2 किंवा 6x2 वरती लागवड केली तर तुम्हाला एकरी 8 पॅकेट लागतात. एका पॅकेटमध्ये 500 बिया असतात. याची सर्वसाधारण 5x2 वरती लागवड करायची, बरोबर 4200 बियाणं लागतं तुम्हाला. आणि किती महिने चालते पुढे? हे तुम्हाला इथं पहिला तोडा आहे 55 ते 60 दिवसात पहिला तोडा येतो. तिथून पुढे ती वर्षभर चालते. वर्षभर चालते. साधारणतः एकरी उत्पन्न किती निघतं? 15 ते 20 टनाचं उत्पन्न मिळते. ही धरती कंपनीची डिजिटल पंचायत चवळी आहे. हिच्यामध्ये लागवड तुम्हाला अंतर आहे 5x2 किंवा 6x2 वरती लागवड करायची हिचा. त्यानंतर हिला तुम्हाला एका एकरला 8 पॅकेट लागतात. त्यानंतर तुम्हाला हिचे उत्पन्न आहे 15 ते 20 टनाचं उत्पन्न मिळतं. जर तुम्ही हिला जर खताचं व्यवस्थापन चांगलं केलं तर हे तुम्हाला 5 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत उत्पन्न तुम्हाला चांगलं देते. पहिला तोडा 55 ते 60 दिवसात पहिला तोडा येतो. आणि याला आहे ना, बाजारामध्ये लांबी जास्त असल्यामुळं तुम्हाला मार्केटला मागणी सुद्धा जास्त आहे. मागणी म्हणजे याला किलो मागे 5 रुपयापासून 10 रुपये किलोपर्यंत जास्त भाव मिळतो. याला रेट जास्त आहे. आणि ह्या व्हरायटीचा लेबर कॉस्टिंग सुद्धा कमी पडते. एक मजूर बाई सर्वसाधारण 30 किलोपासून ते 50 किलोपर्यंत माल हा इझिली तोडू शकते. सर्वसाधारण 10 गुंठ्याला 2 किंवा 3 तुमचं मजूर बळ लागतंय. मजुराकडून उत्पन्नाकडून दोन्ही साईडने हिला मागणी आणि उत्पन्न चांगलं होते. बबली आणि ही सेम चालते? बबली आणि डिजिटल पंचायत जवळजवळ सारखी चालते. बबलीची शेंग थोडीशी आखूड असते. आणि ज्याला लॉंग मध्ये पाहिजे त्याने डिजिटल पंचायत लावायची 1.5 ते 2 फूट लांब मध्ये. नमस्कार, हे धरती ॲग्रो केमिकलचं नवीन वाण 968 आहे, DHB 968. याचे खास वैशिष्ट्य असे आहेत की हा लावल्याच्या नंतर जवळपास 70 ते 75 दिवसापर्यंत चालू होतो आणि तिथून पुढे कंटिन्यू 8 ते 10 महिने चालतो. चालल्याच्या नंतर सर्व शेतकरी बांधवांचं एकदम पसंतीचं वाण म्हणायला काय हरकत नाही. कारण याच्यामध्ये खासियत अशी आहे की सदाबहार तुम्हाला म्हणजे शेंगेची जे क्वालिटी आहे ही एकदम चांगल्या पद्धतीने आहे. बाजारामध्ये असे कुठल्याही कंपनीची शेंग नाही. कारण एवढ्या चांगल्या पद्धतीने जर उत्पादन देणारं वाण असेल तर आपल्याला या धरती ॲग्रो केमिकलच्या जे 968 वाण आहे हे वाण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने बाजारामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यावेळेस आपण लावू शकता आणि याचं उत्पादन घेऊ शकता. तुम्हाला इथं बघण्यासाठी हा लाईव्ह प्लॉट आहे. याचे शेंगाची जी क्वालिटी आहे एकदम खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि हे सर्व मार्केटला काही दिवसामध्ये उपलब्ध होणारं वाण आहे. हा चालतो जवळपास 8 ते 10 महिने कंटिन्यू. आणि उत्पादनाचा जर याचा रेशो काढला तर एकरी जवळपास 30 ते 35 टनापर्यंत याचं ॲव्हरेज निघतं. काढणारे शेतकरी भरपूर आहेत. जर तुम्हाला लागतच असेल बियाणं तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 90 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला बियाणं कुठं उपलब्ध होईल याची तुम्हाला माहिती देण्यात येईल. एक काही दिवसामध्येच हा मार्केटला उपलब्ध होणारा वाण आहे. साधारणतः किती दिवसांमध्ये येऊ शकतो? साधारणतः म्हणजे चालू होण्यासाठी का? नाही, मार्केटला यायला जवळपास मार्च पर्यंत हा मार्केटला अवेलेबल होईल. सर, हा लागवडीची किती करतो? लागवडीची तुम्ही जमिनीच्या पोचनुसार, आपली जर जमीन भारी असेल तर 6x1.5 वर लावू शकता आणि जमीन जर मध्यम कालावधीची असेल तर 4x2 वर पर्यंत तुम्ही याची लागवड करू शकता. चांगल्या पद्धतीचं वाण आहे. याचा चालू होण्याचा कालावधी जो आहे 70 ते 75. लागवडी तुम्ही याला आता मार्च मध्ये लावू शकता.
म्हणजे सोईंग विंडो याचा जो आहे मार्चमध्ये तुम्ही याला सफिशियंट लावू शकता, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रादुर्भाव याच्यावर होणार नाही. आणि याला पावसाळ्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम काहीच नाही याला पावसाळ्यामध्ये, एकदम चांगल्या पद्धतीने उत्पादन जास्त देणारं वाण आहे. जास्त पाऊस झाल्यावर नाही, पावसाचा काही परिणाम होणार तेवढा याच्यावर होणार नाही. फुलगळ होत नाही. फुलगळ होणार नाही, काही नाही. फक्त तुम्हाला याला थोडं फ्रूट बोररला थोडं सांभाळलं ना तर चांगल्या पद्धतीने हा डेव्हलप होतो आणि उत्पादन देण्यासाठी चांगला वाण आहे.